तर आता वर्ल्ड कप आपण जिंकतोय की नाही याच्याबद्दल खरंच बघायचं आहे आणि वर्ल्ड कप जिंकल्यावर काय होईल हे पण बघायचं आहे. पण अभय बेंद्रेजी, तुम्हाला काय वाटतं, हा वर्ल्ड कप आपण जिंकणार की नाही? हा वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये जी आपली स्ट्रॅटेजी धोनी चालवणार आहे आणि त्याचबरोबर धोनी आणि संघकार ह्या दोघांची प्लॅनेट एवढे टफ आहेत की दोघंही कॅप्टन आपापली स्ट्रॅटेजी परफेक्टली चालवणार. परंतु त्यामध्ये एक थोडे मला धोनीची सरशी जी वाटते की ती धोनीचं जे रनिंग एज आहे, ते वय आहे, ते गुरुग्रहावर येते आणि ज्या ज्यावेळी गुरुग्रहावर आपलं इफेक्ट त्याचा आपल्या देशावर पडला आणि याच्यावर त्यावेळी तो आपल्याला शुभ झालाय. तुम्ही बघत असाल की पूर्वी 1983ला जो आपण वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी त्या इयर प्लॅनेटची बेरीज होती, 1983ची बेरीज येते 21 आणि नंतर आले 3. त्यावेळी तो कपिल देवला तो अनुकूल होता गुरुग्रह आणि आपल्या इंडियाला, त्यामुळे इंडियाने तो वर्ल्ड कप जिंकला. आज ह्या फॅक्टरमध्ये जर बघता जाता मी बघितलं की धोनीचं 1981 जे बर्थ डेट आहे तेच म्हणजे धोनीचं 30वं वर्ष आता रनिंग प्लॅनेटमध्ये सुरू आहे. ते वर्षग्रहाचा, चालू वर्षग्रहाचा अतिशय परिणाम होतोच आहे त्यामध्ये आणि ते अतिशय शुभ आहे. म्हणजे तुम्हाला बेंद्रेजी म्हणायचं की आपण कसे गेलो तरी शेवटी आपण जिंकणार असं, म्हणजे मी असं याचा अर्थ नाही, कारण श्रीलंकेची टीम सुद्धा तेवढीच टफ राहणार आहे. फक्त एकच पॉझिटिव्ह काय की गुरुवारचं जे टेन्शन आपल्या दोन टीमवर होतं ते आता उद्या असणार नाही आणि दे विल एन्जॉय देअर नॅचरल गेम. ठीक आहे. चंद्रशेखरजी, तुम्हाला काय वाटतं की एकूण बलाबल बघता दोन्ही संघ तेवढे स्ट्रॉंग वाटतात, तुम्हाला भारतीय टीम बद्दल सुरुवातीला काय म्हणायचं? नाही, बघा, म्हणजे भारतापुरतं बोलायचं ना की भारतीय रसिकांपुरतं बोलायचं तर भारताची फायनल आपण जिंकलेली आहे, जी मोहालीत झाली ती. आता आपलं विश्वचषक म्हणजे वर्ल्ड कप जिंकायचं आहे आणि सगळ्या जगाला दाखवून द्यायचं येस आम्ही अव्वल क्रमांकावर आम्ही वर्ल्ड कप जिंकतोय. आता भारताच्या विषयी बोलायचं तर आता भारताची बॅटिंग अतिशय चांगली आहे. पण सगळेच बघा, सेहवाग बघा, सचिन बघा, युवराज बघा, कोहली बघा, नंतर गंभीर बघा आणि ऑफकोर्स धोनी तो आहे. आणि जर खेळला तर वीक लिंक काय? वीक लिंक मला असं वाटतं फिल्डिंग आहे आणि बॉलिंग आहे. कारण बॉलिंग अजून पण आपण जे बघितलं की फक्त आपण झहीर खानवर अवलंबून राहिलोय आणि धोनी काय करतोय, अश्विनवर विश्वास दाखवत नाही. त्याने आधी पियुष चावलाचा 8 टाकला धरला, तो अपयशी ठरला, मग त्याने मध्ये नेहराला खेळवलं आणि आता अश्विनला खरं माहिती त्यांनी मागच्या वेळेला खेळायला हवं, त्यांनी खेळवलं नाही. ठीक आहे, तो वाचला तो त्यांना. पण मला असं वाटतं की ही सिलेक्शन त्याची जी पद्धत आहे त्यांनी थोडंसं आपला 8 टाकला सोडायला पाहिजे आणि एक संघ. आपल्याकडे सिलेक्शन कमिटीचे माजी अध्यक्ष पण आहेत आणि कसोटीपटू पण आहेत. 2 वर्ल्ड कप त्यांनी स्वतः रिप्रेझेंट केलेले आहेत. किरण मोरेजी, तुम्हाला वाटतं की धोनीचं सिलेक्शन कुठेतरी टीम चूज करताना चुकतंय का? नाही, मला वाटत नाही. आय थिंक धोनी जे सिलेक्शन केलंय सध्या सगळ्याच मॅचेस मध्ये, जरूर आय थिंक पियुष चावला त्यांनी चान्स दिला आणि तो एक प्रयत्न होता, चांगला प्रयत्न होता. जर पियुष चावला क्लिक झाला असता तर आपल्याला एक चांगला बॉलर मिळाला असता. पण हे प्रयत्न करायला लागतात. जर तुम्ही त्यांना चान्स दिला नाही तर ते आपल्याला तुम्हाला कळणार नाही. आणि आशिष नेहरा, पण इकडे मला एक प्रश्न असं तुम्हाला विचारायचा आहे की वर्ल्ड कप ही चान्स देण्याची, संधी देण्याची जागा आहे का की जिंकण्याची जागा? नाही, पण लीग मॅचेस मध्ये तुम्हाला तुमची टीम सेट करायची असते तर तेव्हाच तुम्ही पियुष चावला टीम मध्ये घेतलेला तेव्हा तुम्हाला खेळायला जरूर होती. आणि आपल्याकडे विकेट टेकर बॉलर्स नाहीये, तर आपल्याकडे विकेट टेकर बॉलर पियुष चावला आज तो चांगला क्रिकेटर आहे. म्हणजे तो चालला नाही मॅच मध्ये म्हणजे तो खराब बॉलर नाहीये. काय प्लेयर्सला टाइम लागतो पण त्याला जो एक्सपिरियन्स मिळालाय, जबरदस्त एक्सपिरियन्स मिळालाय. आणि माझी अशी इच्छा आहे की पियुष चावला फ्युचरचा स्टार बॉलर होणारच आहे हा एक्सपिरियन्स मिळाल्यानंतर. कारण की सगळेच 11 का 15 क्लिक होत नाही. तर आय थिंक त्याला कुठे चान्स दिला आणि आशिष नेहरा शेवटल्या मॅचला त्यांनी खेळवला. आय थिंक हे जबरदस्त मूव्ह होता. कारण की 3 फास्ट बॉलर खेळायला जरूर आहे. कारण की पाकिस्तानची बॅटिंग जी आहे ते जबरदस्त, स्पिनरला जबरदस्त बॅटिंग करतात ते लोक आणि त्यांना माहिती आहे स्पिन बॉलिंग कशी खेळायची. त्यांच्या स्वतःकडे चांगले स्पिन बॉलर्स आहेत. तर आय थिंक त्याचे जे मूव्ह आहेत फार सेन्सिबल आहेत आणि मला त्याची कॅप्टनशिप प्रत्यक्ष खूपच आवडते. आणि तुम्ही शेवटला 4-5 वर्ष रेकॉर्ड बघा, त्यांनी जबरदस्त कॅप्टनशिप केलेली आहे. ठीक आहे. सलील कुलकर्णीजी, तुम्ही काय म्हणाल की टीम इंडिया उद्या जिंकणार असं सगळेच म्हणतात, तुमचं मन काय म्हणतंय? माझ्या एक सगळ्या रसिकांचा प्रतिनिधी म्हणून मी बसलो इथे, अनेक तज्ज्ञ आहेत. पण मी मोहालीला आपली मॅच बघायला गेलो होतो आणि मला असं खूप मनापासून वाटलं की नेहराला साऊथ आफ्रिकेच्या मॅच नंतर त्याच्यावर इतकी टीका झाल्यानंतरही धोनीने घेऊन जो विश्वास दाखवला, तर मला असं वाटतं की इतकी मोठी मूव्ह होती आणि त्यांनी खरंच अशी बॉलिंग टाकली की मी तिथे प्रत्यक्ष बघत होतो आणि थक्क झालो मी की नेहराने ज्या पद्धतीने कमबॅक केला. तर उद्या आपण 100% जिंकणार. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा टीमच्या पाठीमागे असताना आपली टीम हरू शकतच नाही. आणि आता सरांनी सांगितलं की गुरु आहे, तर मला असं म्हणतं तो गुरु स्ट्रॉंग आहे आणि शिवाय आपला क्रिकेटरचा गुरु जो आहे सचिन, तो आपल्या टीम मध्ये असताना आपल्याला घाबरायचं कारणच नाही.
बरं संत, तुम्ही सहमत आहात का टीम सिलेक्शन बद्दल आपण बोलत होतो, तर एकूणच की धोनीची ही मूव सक्सेसफुल झाली, पण आता आशिष नेहरा खरंच इंजर्ड आहे. पण आता इंजर्ड आणि खेळणार नाही असं म्हणतात, या बोट त्याचं फ्रॅक्चर झालंय आणि श्रीशांतवरचा विश्वास नाहीये. म्हणजे श्रीशांत तो खेळवेल असं मला वाटत नाही, खेळवलं तर बघायला पाहिजे. पण कारण बघा श्रीशांत पहिल्याच मॅच आज तो संघातच नव्हता. पहिली गोष्ट प्रवीण कुमार इंजर्ड झाला म्हणून श्रीशांत संघात आला, चमूमध्ये आला, पहिल्या मॅचला खेळवलं आणि त्यांनी काय केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर धोनीचा विचारही केला नसावा अशी दाट शक्यता आहे. नेहरा त्याने गेल्या मॅचमध्ये खेळवलं, आता ह्यामध्ये नेहराज अनफिट आहे. नेहराच्या फिटनेस विषयी नेहमी प्रश्न होता. नेहरा मोठा बॉलर आहे, चांगला बॉलर आहे, त्याने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली आहे, जावतावरी केली बरोबर आहे. पण इथे त्याला घेण्याचं थोडं मला असं वाटतं की धोनीने थोडा अश्विनवर विश्वास दाखवायला हवा. आता उद्या तो काय करायला माहित नाही, कारण शेवटी हा श्रीलंकन संघ आहे, हा स्पिन खेळात पटाईत आहे. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की अश्विनला थोडं त्यांनी प्रिफरन्स द्यायला पाहिजे. पण एखाद्याच तो आणखीन स्पिनर घेऊन फास्ट बॉलर घेऊन खेळणार असेल त्याला ऑप्शन पण नाहीये, कारण नेहरा फिट नाहीये, श्रीशांतचा विश्वास नाहीये. चला आपण अश्विनचे स्टार्स आहेत का? हा, आर अश्विनच्या बद्दल तुम्ही आता बोलताय, तर आर अश्विनचे स्टार ह्याच्यामध्ये असं दाखवतात की त्याचा गुरु अतिशय पॉवरफुल आहे, +5 दाखवतोय. त्याचा मंगळ सुद्धा पॉवरफुल आहे आणि रवी आणि त्याचा बुध आणि शुक्र, एकंदरीत त्याचे सगळे स्टार उद्या बघितले तर अश्विनचे स्टार पॉवरफुल वाटतात आणि त्याचा म्हणजे त्याचा स्पिनिंग बॉलिंगचा इफेक्ट उद्या पडेल. अश्विन असेल तर आपल्याला पॉझिटिव्हच इफेक्ट मिळणार हे नक्की. म्हणजे तुमच्यामध्ये अश्विनला तरी घ्यायला पाहिजे 100%. आणि नेहराबद्दल तुमचे स्टार काय म्हणतात? नेहराचा तर मी कारण तो इंजोर्ड असल्यामुळे मी त्याचा विचार जरा केलेला नाहीये, कारण सरळ आपल्याला दिसते की तो खेळणार नाहीये. ठीक आहे, आपण किरण मोरेंना विचारूया. किरण मोरेजी, काय वाटतं हे पिच बघून एकूणच की कोणाला घ्यायला पाहिजे या पिचवर आणि संघ कसा असायला पाहिजे? हे बघ, ह्या विकेटवर जरूर आय थिंक तर मला चॉईस असते, आज धोनीला चॉईस असते अशी नेहराला खेळवायची, तर मी जरूर 3-1 मी जरूर गेलो असतो. एक स्पिनर ठेवला असता आणि 3 फास्ट बॉलर, कारण की मी वानखेडेच्या विकेटवर मी क्रिकेट खेळलो आहे आणि मला माहिती आहे ती विकेट कशी खेळते. आणि तिकडे विकेटवर चांगला बाउन्स असतो आणि संध्याकाळच्या वेळेस बॉल स्विंग पण चांगला होतो. त्याची तुम्ही हिस्ट्री बघितली वानखेडे स्टेडियमची, तिकडे फास्ट बॉलर जेवढे फॉरेन फास्ट बॉलर झालेत, जेवढे 140-150 टाकणारे जे बॉलर असतात त्या विकेटवर जबरदस्त बॉलिंग करतात आणि मॅच जिंकून जातात आपल्याकडनं. तर आय थिंक ह्या विकेटवर जर स्पायाकडे चांगले फास्ट बॉलर असते तर मी 3 फास्ट बॉलर जरूर ठेवले असते आणि एक ऑफ स्पिनर हरभजन सिंग आणि युवराज सिंगला मी उपयोग केला असता. पण आपल्याकडे चॉईस नाहीये तर आपल्याला अश्विनकडे जायला लागेल जरूर. बरं, पण जसं आता संत म्हणाले की स्पिन बॉलिंग खरंच हा संघ जास्त चांगला खेळू शकतो कोणाहीपेक्षा, मग असं असताना तरी स्पिनला घ्यायला पाहिजे का? नाही, जरूर आय थिंक तिकडे जे स्पिन बॉलिंग श्रीलंका, इंडिया, पाकिस्तान नेहमी चांगलं खेळतं. पण जरूर आय थिंक दोन्ही टीम बॅलन्स आहेत. पण इकडे श्रीलंकाकडे त्यांच्याकडे जे बॉलर्स आहेत स्पिन बॉलिंग डिपार्टमेंट, त्यांच्यामध्ये विकेट टेकर बॉलर्सची कार आहे. तुम्ही बघितलं त्यांचे 4 विकेट बॉलर्स आहेत, ते कधीही 5-5 विकेट घेऊ शकतात असे बॉलर आहेत. आपल्याकडे जे बॉलर्स आहेत तो म्हणजे एक झहीर खान, तो जबरदस्त फॉर्ममध्ये आणि त्यांनी विकेट घेतल्या आहेत जास्ती. आणि आपला हरभजन सिंग आहे, जरूर बॉलिंग तो बरी करतो पण त्याला विकेट मिळत नाही आणि त्याची विकेट टेकिंग डिलिव्हरीच मिळत नाही त्याच्या आपल्या. तर त्याच्यामुळे ते आपलं जे बॉलिंगचं डिपार्टमेंट आहे थोडंसं वीक वाटतंय. आपण तुम्ही बघितले ओव्हरऑल स्टॅटिस्टिक्स बॉलिंगचे, शेवटल्या मॅचला प्रत्येकाने 2-2 विकेट घेतल्या. त्याची सगळ्यांनी चांगली कामगिरी बजावली. बुनाफ पटेल मला असं नाही की 5 विकेट घेऊ शकतो, पण मी खोटाही पडू शकतो, उद्या तो 5 विकेट घेऊ शकतो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पण असं वाटत नाही का पेनिट्रेटिंग का तो असं जाऊन तिकडे जाऊन यॉर्कर टाकेल, त्यांना बोल्ड करेल, लेग बिफोर विकेट मिळेल त्याला, असं वाटत नाही. तिकडे समोर मुरलीधरन आहे, अजिता मेंडिस आहे, लसित मलिंग आहे, हेरात आहे, हे सगळे 5 विकेट घेऊ शकतात. आणि श्रीलंकाची फिल्डिंग, त्यांची फिल्डिंगमध्ये एक जबरदस्त मजबूत फिल्डिंग आहे. टॉपच्या वर्ल्डच्या फिल्डिंग साईडवर त्यांना तुम्ही कम्पेअर करू शकता. त्याने श्रीलंकाला इकडे जरूर आय थिंक फायदा आहे फिल्डिंग साईडचा आणि त्यांचे बॉलर जबरदस्त आहेत.